सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, डोस्याला मस्त कलर येण्यासाठी 1 चमचा बेसन व 1 चमचा साखर टाकून मिक्सरला बारीकसर दळून घ्यायचं आहे. आता हे दळलेलं पीठ एका भांड्यात काढून घेऊयात. यामध्ये आता पाव कप कमी आंबट असलेलं दही टाकून मिक्स करूयात. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून डोस्याचं बॅटर बनवून घेऊयात. इथे बघा व्यवस्थित डोस्याचं बॅटर बनवून तयार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे बॅटर एकाच डिरेक्शनने 3 ते 4 मिनिटे फेटत राहायचं आहे. पीठ असं फेटून घेतल्याने हलकं होते आणि मग हा डोसा पण छान डाळ तांदूळाच्या डोस्यासारखा तयार होतो. 3 ते 4 मिनिटांनंतर पहा छान स्मूथ बॅटर तयार झालं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे. आता हे बॅटर 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूयात म्हणजे रवा व गव्हाचं पीठ छान मुरेल. आता 15 मिनिटे झालेले आहेत. यामध्ये आता पाव चमचा खाण्याचा सोडा व चवीनुसार मीठ टाकूयात व सोड्यावर 1 चमचा पाणी टाकून बॅटर मिनिटभर मिक्स करून घेऊयात. डोसा पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. पॅन हाय फ्लेमवर चांगला गरम झाला की तव्यावर थोडं पाणी शिंपडून चमचाभर तेल टाकून टिश्यूने पिसून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम लो करून पळीभर बॅटर पॅनवर हलक्या हाताने पातळसर पसरवून घेऊयात. आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे. डोस्याच्या वरचं बॅटर थोडं सुकलं की चमचाभर तेल यावर पसरवून घ्यायचं आहे. बघा आता डोस्याचा कलर थोडा खरपूस झालेला आहे.